साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। बोलेरोमधून देशी विदेशी दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाची कारवाई। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने रविवारी पंढरपूर तालुक्यात 4 चाकी वाहनातून देशी विदेशी दारू तर दुचाकीवरून वाहतूक होणारी हातभट्टी दारू जप्त केली। सविस्तर वृत्त असे की रविवारी दुपारच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पंढरपूर निरीक्षक पंकज कुंभार यांनी त्यांच्या पथकासह पंढरपूर तालुक्यातील भाळवणी ते पिराची कुरोली रोडवर देशी विदेशी दारूची वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार सापळा रचला। मिळालेल्या बातमीनुसार त्यांनी महिंद्रा बोलेरो क्रमांक MH45 A 8579 या 4 चाकी वाहनाला थांबवून त्याची झडती घेतली असता वाहनात देशी दारूच्या 180 मिली क्षमतेच्या 144 बाटल्या व मॅकडॉवेल नंबर 1 व्हिस्की विदेशी दारूच्या 180 मिलीच्या 48 बाटल्या असा 17,280 रुपये किमतीचा दारूसाठा आढळून आला। या कारवाई दरम्यान वाहन चालक पांडुरंग भीमराव कारंडे वय 46 वर्ष राहणार महिम तालुका सांगोला या इसमास अटक करण्यात आली। या कारवाईत वाहनाच्या किमतीसह पथकाने 4,24,480 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक पंढरपूर श्रद्धा गडदे यांच्या पथकाने पंढरपूर तालुक्यातील सोनके गावाच्या हद्दीत पंढरपूर कराड रोडवर सत्यवान मारुती बागल वय 52 वर्ष राहणार पळशी तालुका पंढरपूर या इसमास दुचाकीवरून 2 रबरी ट्यूबमध्ये 160 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले। त्याच्या ताब्यातून 73,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे, जवान विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत व वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली।